नाशिक लोकसभा शिवसेना सहसंपर्क प्रमुख पदी गणेश कदम यांची नियुक्ती। राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नाशिक लोकसभा सहसंपर्क प्रमुख पदी गणेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली। शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्या हस्ते गणेश कदम यांना नियुक्ती पत्र देण्यात आले। यावेळी शिवसेना सचिव उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार योगेशदादा कदम, शिवसेना सचिव सिद्धेशदादा कदम आदी मान्यवर उपस्थित होते। गणेश कदम यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शिवसेना पक्षनेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, बांधकाम मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, शिवसेना सचिव संजू माशिलकर, शिवसेना सचिव संजय मोरे, माजी आमदार काशीनाथ मेंगळा, सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, संपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आदींसह शिवसैनिकांनी अभिनंदन केले। यावेळी उपजिल्हा प्रमुख शिवाजी भोर, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय कक्ष प्रमुख योगेश म्हस्के, उपमहानगर प्रमुख विक्रम कदम, छत्रपती युवा सेना पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष नरेश पाटील, राज्य उपाध्यक्ष वसंत बरकले, राज्य प्रवक्ते यश बच्छाव, नाशिक जिल्हा प्रमुख तुषार भोसले, IT विभाग प्रमुख आकाश आहेर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ जाधव, ठाणे जिल्हा प्रमुख ऋतिक पाटील, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख संजय बर्वे, IT जिल्हा प्रमुख आकाश आहेर, सौरभ जाधव, मेहबूब शेख, अनिकेत भोर आदींसह गणेश कदम समर्थक, हितचिंतक, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसिद्धी प्रमुख करिता प्रतिनिधी समाधान शिरसाट, नाशिक। काय ते कदम यांची लोकसभा सहसंपर्क प्रमुख नियुक्ती आज झालेली आहे। मी त्यांच्या पुढील कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शाबासकी देतो आणि त्यांचं मागचं काम पाहिलं आपण युवासेनेचं, तर फार मोठ्या प्रमाणात त्यांनी युवासेनेचं काम केलं आहे। अनेक युवकांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे। विशेषतः जनसेवा हीच स्वसेवा या माध्यमातून त्यांचं काम नाशिककरांना पाहायला मिळालं आहे आणि भविष्यात देखील एक चांगला रिझल्ट नाशिकमध्ये शिवसेनेच्या भगव्या झेंड्याला अधिक तेज आणण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मुख्य नेते शिवसेनेचे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम हे सन्माननीय गणेश कदम यांच्याकडनं होईल याबाबत माझ्या मनामध्ये कुठेही दुमत नाही, मला पूर्णपणे विश्वास आहे। धन्यवाद। गणेशजी कदम यांना आजच सन्माननीय रामदास भाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अजून भक्कम करण्यासाठी, अजून पुढे घेऊन जाण्यासाठी आणि तरुणांच्या हृदयामध्ये पुन्हा एकदा हे विचार रुजवण्यासाठी त्यांची नाशिक लोकसभा मतदारसंघावरती सहसंपर्क म्हणून आज त्यांची नियुक्ती झालेली आहे। मी त्यांना माझ्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने, कोकणवासियांच्या वतीने आणि एक शिवसैनिक म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। या पदाला त्यांनी उत्तम न्याय द्यावं, ह्या पदाला त्यांनी एक चांगली शोभा वाढवावी असं काम त्याच्या हातून घडेल
अशीच मी आशा बाळगतो आणि मला विश्वास आहे की त्या पदाला नक्कीच ते न्याय देतील आणि त्याला शोभेचं काम ते नक्कीच करून दाखवतील आणि भविष्यामध्ये नक्कीच गणेशजी कदम यांना आम्ही चांगल्या ठिकाणी बघतो आणि म्हणून त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आहे. आणि पुन्हा एकदा एवढंच सांगेन की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चाललेले आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्माननीय रामदास भाई यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून असताना ही जी जबाबदारी स्वीकारलेली आहे, नक्कीच त्यांच्या हातून चांगलं काम घडेल असं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.